राधानगरी तालुक्यातील बीएसएनएलची सेवा विस्कळीत, ग्राहक व व्यापारी वर्गातून संताप। राधानगरी येथील भारत संचार निगम लिमिटेड बीएसएनएलची सेवा काही महिन्यापासून विस्कळीत झाली आहे। कनेक्टिंग इंडियाचं ब्रीदवाक्य घेऊन सुरू झालेली बीएसएनएलचे काम आता विस्कळीत झालेल्या स्थितीत पाहायला मिळतंय। सध्या कार्यालयाला अधिकारी नसल्यामुळे तालुक्यातील इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली असून बहुतांशी बँका आणि शासकीय कार्यालयामध्ये बीएसएनएलचे इंटरनेट कनेक्शन असल्यामुळे सर्वच कार्यालयाचे कामकाज ठप्प होत आहेत। त्यामुळे राधानगरी शहरातील व्यापारी आणि नागरिक याबाबत तीव्र संताप व्यक्त करत आहेत। बीएसएनएलचा जुना ग्राहक आहे। मोबाईल रेंज इथे चालू झाल्यापासून मी मोबाईल बीएसएनएल वापरतोय, पण आले या 6 महिन्यात आपल्याला जे नेट जे मिळते ते अगदी अल्प प्रमाणात मिळते। कॉलिंगचा रेंज चांगले आहे, पण नेटसाठी लागणारी रेंज मिळत नाही। त्यामुळे सगळे आर्थिक व्यवहार वगैरे दुकानचे म्हणजे खोळंबतात। ताबडतोब त्याच्यावर का ते निर्णय निघावा आणि रेंज भरपूर प्रमाणात मिळावी। नमस्कार, मी अशोक मोरे। राधानगरी या सारख्या ग्रामीण भागामध्ये मी कृषी व्यवसाय करत असून हा व्यवसाय करत असताना मी या ठिकाणी बीएसएनएलचा डाटाचा यूज करत असतोय, पण या ठिकाणी बीएसएनएलचा डाटा व्यवस्थित वर्क होत नसल्यामुळं आम्हाला नेहमीच ऑनलाईनची कामं करत असताना अडथळा येत आहे। तरी संबंधित यंत्रणेनं यामध्ये सुधारणा करून हा डाटा व्यवस्थित करावा असं मी प्रशासनाला विनंती करतो। गेले 4-5 महिने बीएसएनएल रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आम्हा सर्व व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे। कोणी ग्राहक आले आणि साधारणपणे जे समजा हे करायला लागलं, पैसे ट्रान्सफर करायला लागलं, तर बीएसएनएलच्या रेंजमुळं ते होईना। त्याच्यामुळे 4-5 महिने झाला हा प्रॉब्लेम असल्यामुळं लोकांच्या संतापाची लाट आली आहे। तरी शासनाने याच्यावर दखल घेऊन याच्यावर काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। मी राधानगरीचा रहिवासी असून हर्ष मोबाईल हे शॉप माझं आहे आणि वारंवार बीएसएनएलचा रेंजचा प्रॉब्लेम जास्त होऊन जवळपास 3 ते 4 दिवस एकसारखे टावर बंद राहते। त्यामुळं कस्टमरचा बराच प्रॉब्लेम होतो आणि रेंजसाठी काहीतरी बीएसएनएल अधिकाऱ्यांनी किंवा त्या ऑफिसवाल्यांनी काहीतरी त्याची तरतूद करून कायमस्वरूपी चालू ठेवावं असं आमच्या प्रत्येक दुकानदारांचं मत आहे। नमस्कार, माझा चिकनचा व्यवसाय आहे आणि बीएसएनएलची रेंज नसल्यामुळे माझा हा प्रॉब्लेम होतो की लोकांनी याच्यावर पैसे पाठवले। ह्याच्यावर माझा बीएसएनएलचा नंबर आहे आणि ह्या बीएसएनएलच्या नंबरवर पैसे पाठवले तर पैसे माझ्या अकाउंटवर जमा होत नाहीत आणि याच्यामुळे नुकसान एवढं होतं की कचेरीत गेलं, काही शासकीय कामासाठी गेले तरी काय सांगतात की रेंज नाही। आणखीन ऑनलाईनच्या ह्याच्यात गेले तर म्हणतात रेंज नाही। तर या बीएसएनएलच्या रेंजचा काहीतरी दखल घ्यावी ही आमची काय आहे की कळकळीची विनंती आहे। बीएसएनएलला रेंज कायम वारंवार नसते, त्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होतोय। गिरायकांचे फोन येत नाहीत। काय मी जवळजवळ आता 15-20 वर्ष झाली बीएसएनएल वापरतोय। काय कोण फोन पे करते, कोण काय करते, त्याला रेंज नसते। आम्हाला कळत नाहीत पैसे आलेत का नाही काय, आणि सारखे 8-8 तास बीएसएनएल रेंज बंद होते। त्यामुळे जरा शासनाने त्यावर लक्ष द्यावं किंवा बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी त्यावर लक्ष घालावं असं आमची इच्छा आहे, नाहीतर त्यावर आवाज उठवला राहील असं आमचं मत आहे। याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी आमचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं। त्यामुळे भविष्यात बीएसएनएलची सेवा सुरळीत होऊन ग्राहकांचे समाधान होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। Yes. बदक. कणीदार. खमंग. गोकुळतू. अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप।